पंधरा दिवसापूर्वी मी त्यांना कल्पना दिली की अशी तात्पुरती पावसा पाण्याचे दिवस आहेत, दार ओढून घ्या असा विषय झाला. ते आतापर्यंत एका मुक्या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मान तालुक्यातील मार्डी गावाजवळ घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला. मार्डी गावातील काळे वस्तीजवळ मालन काळे या आपल्या 13 वर्ष नातू सुजित सोबत शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. बेंद शिवारात अनेक दिवसांपासून तुटून पडलेल्या विजेच्या तारेत एका शेळीचा पाय अडकला. तारेत विद्युत प्रवाह सुरू असल्यानं शेळी तडफडू लागली. मुक्या जीवाची तडफड पाहत नसल्यानं अवघा 13 वर्षाचा सुजित शेळीला वाचवण्यासाठी धावला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. विजेच्या तीव्र धक्क्यानं सुजित स्वतःच त्या तारेला चिकटला. डोळ्यासमोर नातू मृत्यूची झुंज देत असल्याचं पाहून आजी मालन काळे यांनी क्षणाचाही विचार केला नाही. त्याने नातवाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र विजेच्या भीषण धक्क्यानं त्यांनाही आपल्या कवेत घेतलं आणि काही क्षणातच शेळीसह आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. हातात हात असलेल्या अवस्थेत पडलेल्या आजी नातवाचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले. संपूर्ण गावावर शोककळा पसरला. या घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होतोय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा वीज वाहक तार गेल्या महिनाभरापासून तुटून जमिनीवर पडला होता. अनेक वेळा तक्रारी करून दुरुस्ती करण्यात आली नाही. अखेर याच निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तसंच वीज वितरण कंपनीचे शाखाधिकारी श्री गरुड घटनास्थळी दाखल झाले. एका तुटलेल्या विजेच्या तारेकडे वेळेत लक्ष दिलं असतं तर कदाचित आज एका कुटुंबाचा आधार आणि एका निष्पाप मुलाचं आयुष्य वाचलं असतं. हा अपघात नव्हे तर निष्काळजीपणाची मोठी किंमत असल्याची भावना आता सर्वत्र व्यक्त होते. हा इन्सिडेंट हा शॉक लागून झालेला आहे. त्यामुळे महावितरणचा याच्यात संबंध आहे. पण त्याच्यात जबाबदार कोण अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.